श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी. बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू. मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. बोल बाबा बोल, सुधरून का मला? ए तुझं तोंड बंद कर ना आधी, त्याशिवाय मी कसा बोलणार रे? बोल. बघ ना बाळू, बघता बघता कसं दिवस गेलं तेच कळलं नाही. दिवस गेला हा तर, आणि तू तर म्हटला माझं काय असं ते गणेश माझा एकटा आहे आणि तू दिवस घालवला. ए शन्या, अर्थ जाणार तर करू नको. आज तारीख 30, उद्या 31, परवापासून नवीन वर्ष सुरू होत आहे. मग मी काय करू? इंग्रजी वर्ष चालू होत. मी करू काय? सर्व लोक संकल्प करत असतात, तसा आपण पण संकल्प करायचा. भांडण ताटा करायचा नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही. विरोधक असले तरी त्यांना नम्रपणे बोलायचं. काय जीवनामध्ये बाळू, अरे किती दिवसाचं जीवन आहे. माझं तुझं हे ते हेवे दावे इथंच राहतंय. अरे मेलं की गेलं, काय जीवनामध्ये. म्हणून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे बाळो. ह्याची मला प्रचिती आलेली. आजपासून तुझी माझी मैत्री कट घट्ट नीट, हा संकल्प आहे. मैत्री घट्ट, मी तुला वाईट बोलणार नाही, तुम्हाला वाईट बोलायचं नाही. गावात राजकारण करायचं नाही आणि कुणाला चांगल्या कामात आड पाडायचं नाही. आपण चांगलं कोण काय काम करत असताना आडवं पडलं त्याला समजून सांगायचं. हा आपला संकल्प. शांततेने राष्ट्र मोठं होतं. नाही, तुझा संपर्क मला आवडला बघा. संपर्क नाही, संकल्प. मला आवडला तो. व्हेरी गुड. कारण का माहिती, तुझी ती भांडणं करणार नाही म्हणला का, ती संकल्पना आवडला मला. वाह. कारण का माहिती का, जिथं जिथं तू भांडणं केलं तिथं मारच खाऊन आलाय. त्यामुळे किती दिवस मार खाणार. आवडला संपर्क मला. बाळो, आणि तुझ्या रामभाऊ ज्या वेळेस एखाद्याला 100 वेळा मारल तेव्हा दुसऱ्याचा एकतरी आपल्याला फटका अरे बसतो ना. तू 100 वेळा मार खाल्ला. हे बघ, झालं का नाही सुरुवात. अरे मी संकल्प करायचं म्हणतो, मला तू चिडाय नको लाव बाळू. आज तू नाही सुधारणार, तू भांडणं करणार रोज. नाही मला लागा माहिती. बाळू, मी किती नम्र मग झालो. मी काय करतो माहिती का, तू जर केला असलं ना असला संपर्क तर मी पण एक करतो या तुझ्या नादानी. वाह. मी काय करतो, काय करतो बाळू? आजपासून दारू बंद. उद्यापासून आजच्या दिवस प्यायची 1 डिसेंबरला आणि उद्यापासून बंद बंद. अरे 10 वर्ष झालं तू संकल्प तो करतो आणि पाळत नाही. 1 डिसेंबरला जे पेतो ते दुसऱ्या दिवशी नशात उतरत नाही. नवीन वर्षात तुझी पिऊनच सुरुवात होती. रामभाऊ, तू केलाय संपर्क भांडायचा नाही आणि मी सांगितलंय दारू प्यायचं नाही. फाटा फाटा वाजीला केलाय ना संपर्क. आता बाळू, संकल्प तोडायला लावू नको. अजून 2 दिवस बाकीत नवीन वर्ष सुरू व्हायला. मला तापायला लावू नको बाळू. कंट्रोल. चल कंट्रोल करायचं काय. चल, हा चल. दारू प्यायची नाही बाळू, मला हे आवडलं. 2 दिवस आहेत अजून. तो आज लगेच येऊ नको अंगावर. चल. व्हेरी गुड. आणि शक्यतो आपल्यात नम्रपणे बोलत राहू. चल हळू चल. तसलं जमणार नाही रामभाऊ. कसं काय संकल्प. चुकल्यावर ठोकेन मी. आणि नम्र ते तू शिकवू नको मला काय आणि करायचं. मगाचा विषय अर्थ जाणार तर करू नको. आज कसं दिवस घालवले.
तिकडे सगळं रान पडीक ठेवलंय आणि या 7 फुटासाठी राव इतक्या दिवस भांडत बसलाय. सुभाषराव 7 फुटाचा प्रश्न नाही, अहो 1.5 एकराची पट्टी आहे माझी. बघा ना 7 फुटाने किती होत आहे. हा भांडून भांडून पार वाळला तुम्ही. अहो सुभाषराव भांडण्यामुळे तरी एवढं तरी पदरात पडलं माझ्या, तर ती बी गेला तर तेल लावीन. ना मला काय वाटतंय माहितीये का, विषयाचा धर्म पाळाव का नाही तुम्ही सांगा ना त्याला घरी जाऊन. अहो, तुम्हीच त्याच्या रानात घुसल्यासारखं वाटतंय मला. काय बोलता पट्टीसारखं बोलायला पाहिजे ना. हा सारखं सतोशाला म्हणायचं सतुशा बांध पोकर, सतुशा बांध पोकर. कधी म्हटलो हा किती वेळा म्हणला. विचार की सतुच्याला. हा अय बाळासाहेब, अय रामभाऊ, हा? आता चल, ते आली काय माघारी म्हणतात का बघू. पळते ती. काय चोरून आणलं काय ह्यांनी काय. कुठे फिरते दोघ या ह्यांना काय ह्याची त्याची रानं सोड करत ह्याला बसतात. काय काय? ह्याच्या रानात काकडी काय, ह्याच्या रानात भोपळा आहे का, ए, हुडकायचं पाटील. कालवणाला घेऊन जायचं. हा बोलू दे. अरे 2 दिवस बाकी आहेत काय, आता तो आणि माझी वाचा घालवतो काय. का रामबा बोला की. पाटील हा अ, बाळासाहेब बोलू दे ना. काय काय लावलंय तुम्ही मागाच्यापासून बोलून द्या ना. अहो काय झालंय सुभाषराव, ह्याने संपर्क केला या की नवीन वर्ष चालू परवास नव्हतंय. आज 30 तारीख आहे, 30 डिसेंबर, उद्या 31. उद्या 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी पासून ह्याने केलाय संकल्प. अहो, संकल्प संकल्प काय काय हेच के- हो, तीच केलाय त्याने. काय केला आणि तो संकल्प? म्हणला की 1 जानेवारी पासून मी असा करतोय निर्णय की कुणावर भांडायचं नाही आयुष्यात. कोण रामभाऊनी सांग. रामभाऊनी पण ह्याचं तोंडच इतकं भांगार आहे, एक शब्द बोलतो आणि अख्ख्या गावाला आग लावून टाक. ए, तुझं तोंड भाकर आहे, दारू फका फका वास येते. हे बघ बाळ्या, माझ्या केला का संकल्प केला का? संकल्प 1 जानेवारी पासून आहे. माझ्या हातात 2 दिवस बाकी आहेत, काही घडू शकतं. हाय का बघितलं हा. बघ म्हणून मी तोंड दाबत होतो का, फक्त ह्यानी तोंडावर ताबा ठेवला ना ह्याच्या आयुष्यभर भांडणं होणार नाही. नाही नाही रामभाऊ बाळासाहेब बोलतो ते बरोबर बोलतील. त्याचं काय सुभाषराव, आतापर्यंत हे राजकारणी रामभाऊने जेवढ्या शपथा घेतल्या तेवढ्या खऱ्या झाल्या नाहीत म्हणून बाळासाहेब बोलते ते. इथं काय चुकलं ओ बाळासाहेब. शाणे, हा? हे बांधकर आहे ना, रात्री जाऊन मी त्याला समजून सांगितलं ऍडजस्ट कर, नाही तर हाणायचा चालला होता. कधी कधी माझा बी निर्णय बरोबर असतात, जसं तसं वागलं तर ठीक होतं. पण मी म्हणलं आत्ती होतंय, माझ्याकडून आत्ती होतंय, लोकांना असं वाटायला लागलं रामभाऊच्याच चुका आहेत. म्हणून म्हणलं आपणच गप्प बसायची 1 तारखेपासून. ऐका बाळासाहेब, रामभाऊचा संकल्प म्हणजे काय माहिती आहे का. आणि रामभाऊ संकल्प करायला लागल्यात होय. अहो रामभाऊचा संकल्प म्हणजे पाण्यात पावणाऱ्या माशाने म्हणायचं मी बाहेर येऊन जीवन जगतो. काय रामभाऊ सांगताय आम्हाला. हसण्यासारखी झाला गोष्ट. उंदरांचा सुळसुळाट. तुम्हाला वाटलं काय वाघ बसेल. हे बघा सुभाषराव, माझ्या हातात 2 दिवस बाकी आहेत. मी शांततेचा संकल्प 1 तारखेपासून करणार आहे. पण तुम्ही जर मला 2 दिवसासाठी वाचलं ना, सावध राहा बरं का. आणि हो का खरंच बाळासाहेब जर संकल्प केला असेल ना रामभाऊनं, तर रामभाऊचं अभिनंदन. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक 2 दिवसाला ही सरपंच पार्टीवर भांडणं करायचं पाटील. हा. आणि ती पार्टी निभा रामभाऊला चोपायची आणि आम्हाला म्हणावं लागायचं बसू मिटू हा विषय ए, मिटत. कोण कोणा चोपायचं, मी चोपायचो आणि ते तुम्हाला मिटवायला लागायचं. सुभाषराव पण भाषा उलटी कर ना का. आपण हे विषय तर मिटतील ना, तुम्ही भांडणार नाही म्हणले हो. सुभाषराव, संकल्प करण्याचं एकच कारण आहे, भांडण तंटाण केल्यामुळे वेळ वाया जातो, पैसा वाया जातो, मानसिक स्वास्थ्य खराब होतं. त्यामुळे मी ठरवलंय आपणच गप बसायचं. चांगलंय मानलं तुम्हाला. या आदर्श रामभाऊनी संकल्प केला. तुमचं काय मी पण केला की, काय मी केलाय 1 जानेवारी पासून अजिबात 10 रुपयाची नाही. चला बाबा. हे प्रत्येक वर्षी म्हणताय तुम्ही 10 रुपयाची नाही, ह्या वर्षी ह्या वर्षी ह्या वर्षी. ह्यो कोण आहे ह्यो? अहो ह्यो चांगलं ह्यो ह्यो कोण आहे ह्यो? ह्यो कोण आहे? त्यांचं हा, काय बलबीर चुकतंय? पाटील आहे मी. ए, बलबीर हा. पाटील, हा? परवाच्या बांधाच्या भांडणानं बाळभाऊनी बांधात कुचलू कुचलू मारलाय. आणि आता मी काय करीन, उलटपाटा मुंडक्या उभा करीन आणि अमेरिकेला पोराला फोन करेल, बाप पिसाळाय म्हणून. पाटलाचं काय चुकतंय. प्रत्येक 2 दिवसाला म्हणताय दारू सोडीन. कधी सोडली दारू तुम्ही. 1 जानेवारी पासून त्या निमित्ताने केला ना संकल्प, त्यांनी मी बी शांततेचा केला ना संकल्प. आणि बाळो, ह्यो माणूस सगळा कार्यक्रम करतो गावातला, दिसतो शांतपणा असतो, सगळ्या क्रांत्या करायला. रामभाऊ, तुम्ही जर संकल्प केला असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण का माहितीये का, तुम्ही नाही भांडला तर गावात शांतता राहणार आहे. आणि आमदार साहेब काय म्हणणार, गाव शांत रामभाऊमुळे आहे. आणि तुम्ही सरपंच पार्टी बरोबर पण भांडणार नाही. एक काम करा की रामभाऊ, आज 30 डिसेंबर, उद्या 31 डिसेंबर. हा, उद्या 31 डिसेंबर. 31 डिसेंबरची पार्टी होऊन जाऊ दे की सगळी एकत्र करू आपण. हा. वाटलं तर मीन पाटील वर्गणी गोळा करतो त्या 31 हा. डिसेंबर. संकल्प कोणी केलाय, तुम्ही जेवण पण मी देणार. काय म्हणतो. बाळो, या निमित्ताने सगळं गाव खंगळून काढू. गाव जाऊ द्या, पण विरोधक खंगळून काढू आणि एकदाच पाणी होतो माडणं. पण मला सांगा रामभाऊ, ती सरपंच नेवशी
संजू खलाटे आणि ती चेअरमन येतील का जेवायला तुमची न यायला काय झालं पाटील, आपण जर मटण शिजाय घातलं तर कुत्रे आजूबाजूने हिंडत असते. असं म्हणू नका, आपल्या गावचे पदाधिकारी आहेत ती. मला तेच म्हणायचं तर प्रेमाने बोला, नवीन संकल्प केलाय ना. मला तेच म्हणायचं पाटील, हा. कुत्री जर मटणाच्या आसपास वासाने हिंडत असतील तर ती तर माणसं सांगितल्यावर काय येणार नाहीत. ऐका मग काय करू, तिथं मग अशी गावाच्या रानात सरपंच पार्टी आम्हाला दिसली, जाता जाता तुम्हीच निमंत्रण द्या की त्यांना पण बरं वाटेल ना. हा. आम्ही सांगण्यापेक्षा. नाहीतर जीवन तुमचंच आहे ना. देणार हा. का देणार नाही. अहो शांततेसाठी एक पाऊल माग. काय जीवनामध्ये येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय, नको अभिमान धरू भल्या माणसा. चल बाळू निमंत्रण पार्टी दे. असली तुम्ही काय येणार नाही पार्टीला बाबा. तुमच्या पद्धतीने तुम्ही पार्टी करा. का काय येणार नाही? का पार्टी आली की दारू आली आणि मग माझं परत इस करेल का नाही सगळं. पार्टीला दारूच प्यावी असं काही नेम नाही. आम्ही काय दारूच पितो का? हा चल. चला. प्रगतशील शेतकरी चला. चल लवकर. नाही राव, असं असतं वय, वाच तरी करू दे काम राव. बारामतीला जायचंय, तुझं काम रोजच चाललंय. आपण घरची बी कामं केली पाहिजे. हा घरची राहू म्हणताल की कुठे सारखं राजकारण करत बसते. घरच्यांना कुठं नाही आम्ही काय कामच करीत नाही, तुलाही कामच आहे. होय सर. तुमचं आणि रामभावचं वेगळं आहे राव. रेशनिंगचा गहू खाणार आणि म्हणणार माझं इतकं उत्पादन आम्हाला केल्याशिवाय का. होय संजू शेठ. गावाला पैसा, त्याला खाणी खुरापणी कुठनं मिळतंय? राजकारणातच मिळते ना. ओ ग्रामपंचायतच करताना तुम्ही घेता आणि ह्याच्यात घालताय, ही कळतं का नाही तुम्हाला? मग? व्यवसाय कोण करतं? सरपंच का माझ्याकडे येते? सह्या आम्ही करतो, पण सरपंचाच्या नावाखाली तू भागतय ना. चला. काय बघते हा वाईट काय दिलं की बायकोनी ते ठाणा 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 ताशा वाजवल्यावर वाजवती गावात. चला बघा दुसरे दोन्ही देऊ नका, तुम्ही चला. पण तुम्ही दोघं जायचं रे, मला कशाला? तसं तू 7:30चा फेरा आलाय. चला. काय माहित, चला गावात दिसत लागेल माझ्या गावाला राबावची. चला पुढे घ्या. ए, बायका खवळू नाही म्हणून रानात लपून बसणाऱ्या पुढाऱ्यानो या खाली. थोबडू ह्याला रामभाऊ आहे का ना कुठं ना वाढवायचा कार्य. कंट्रोल करावं लागणार 2 दिवस. 2 दिवसात बोलून घेऊ त्याला का मला. ओ नमस्कार. नमस्ते नमस्ते काय अध्यक्ष? काय ह्याची त्याची वावर हिंडत चाललाय का? ह्याच्या वावरात काय आहे, त्याच्या वावरात काय आहे. 4 वांगी मिळली की काढून मागलं आपलं. ए, गप्प आहे. 2 दिवस बाकी आहे अजून. माणूस आले कशाला इचराव, काय पद्धत आहे का? आणि सुभाषराव हे काय तुम्ही म्हणताय चला शेतकऱ्यांच्या रानात जाऊन थेट बांधाव भेट देऊ. ही शेतकरी आहेत काय? छोटा बोटात त्याला शेती तशी करावं लागते, तेव्हा सुटा बोटात राहावं लागतं. आला का हा. पायाला चिकू लागू द्या. आम्ही तुम्हाला कामाची शेतकरी माणसं. म्हणत. हे काय कामाची आहेत का? रामभाऊ आम्ही बांधाव तिथं बुटाड काढून ठेवतो आणि तिथलं रॉयल शेतकरी असल्यागत वागतो. तुमच्यागत नाही. 40 एकर होती, 35 एकर इकले राव. ऐका, रामभाऊ एक चांगला संकल्प घेऊन आले. एक पाऊल रामभाऊनी पुढे टाकलंय. ही वय चांगला संकल्प. ऐका, रामभाऊनी इंग्रजी नवीन वर्षात एक संकल्प केलाय. गावात कुणाशी वाद घालायचा नाही, विकास कामात अडथळा नाही, अगदी तुमच्याशी सुद्धा भांडायचं नाही. वाईट सुद्धा बोलायचं नाही. हा. आणि उद्या 31 डिसेंबर निमित्त त्यांनी पार्टीचं नियोजन केलं. हो का, मी सांगतो तुम्हाला, संपूर्ण खर्च पार्टीचा माझा. तुम्ही सगळ्यांनी फक्त जेवायला या. असं मी नाही तर जत्रा केत्रा केल्या मटणाच्या रशाभोवती कुत्रे फिरत असतात. अरे तुम्ही तर- ऐका. हे निमंत्रण द्यायला आलंय का कशाला आलंय? अरे तसं नाही. बाहुली. अरे उदाहरण दिलं. अरे मग थांबाळू. सुभाषराव मला असं म्हणायचंय, आपण जागरण गोंधळाला ह्याला गेलो तर कुत्र्याला घास टाकतो. तुम्ही तर जीवा भावाची माणसं ए, एक काम करा तुम्ही तिघे ना ह्याला तुडवा काचा काचा. अहो कशाला तिघ? तुला बाळासाहेब प्रतिष्ठित माणसं आहे ती. अहो एकटाच बस कशाला तिघ पाहिजे तर. एकटाच बस म्हणू नका. तुम्ही नुसतं बोजा टाकायच्या कामाचं आहे. मी जर माइंड वापरला ना स्वतःच नव्हतं करीन. अरे पण मी सांगतोय काय, माझं तुम्ही वाय बोलू नका. तुम्ही किती ह्याचं कळतंय तुम्ही बोला. माझी विनंतीला मान द्या. तुमचा रामभाऊनी 31 डिसेंबर निमित्त उद्या पार्टी ठेवली, त्याचं निमंत्रण मी तुम्हाला देतोय. फक्त रामभाऊची एक अट आहे की 1 रुपया हे कोणाचा घेणार नाही, स्वतः वैयक्तिक पार्टी देणार आहेत. आणि रस्त्याने येताना बाळासाहेब तुम्ही काय म्हणत होता? माझी बी एक अट आहे, तुमची काय अट आहे? माझी एक अट आहे, तिचं जर पार्टीत कोण दारू पिऊन आला अयो, तर मी उलट पालत करीन ना तिथं. हे रामभाऊ तुमची अट आहे बाई. मी मारील एक दारू प्यायची नाही तिथं. तुम्हीच आधी तुम्ही कुलप घाला, आमच्यातला कोणतरी पितो. ऐका,
आम्ही दोघांनी तुम्ही शांत राहिला संकल्प ना, केलेला आहे. ऐका प्लीज समजून घ्या. ए बाबांनो, आम्ही दोघांनी संकल्प केलाय. मी भांडायचं नाही आणि बाळूनी दारू प्यायचं नाही. या विनंतीला मान द्या आणि उद्या या. आणि मी काय आता भावनेच्या भरात बोललो असेल ते चुकलं. मी 2 दिवस माझ्या हातात बाकी असल्यामुळे मी आपला हात धुवून घेतो. पाटील बोलताय राव. देवाने फक्त 2 दिवस चांगला आम्हाला बी शांत करावं, नाही तर बेकारी होईल. चला नका राव, चला माणसासारखं चला वागा. बाळासाहेब, तुम्ही चला पुढे. संतोष शेठ, बघितलं जर ह्या माणसाने तिथं 2 दिवस समजा पार्टी धिंगाणा जर केला, बहुल राशाचं तिथं आहे ना, हाय अशी आंघोळ घालायच्या, सुट्टी द्यायची नाही. मी म्हणतोय तसं करायचं. का काय होईल ती रश्यात मटण जर लय नसेल ना हं. तर डायरेक्ट पातेलं उचलायचं, रामभाऊच्या डोक्यात घालायचं. हं. त्याचा काहीतरी डाव असेल हे तो साध्य करायसाठी हे गुळचाट बोलतोय बाळबा. असू द्या, हात धुवून घेऊ. ए दुर्गा, आपला रामभावाला चहा ठेव गं, 2 कप ठेवच्या. वहिनीकडे चहा बी काय नको. का ठेवते की चहा? 2-3 वेळा झाला सकाळपासून. मला तुमच्याकडे जावं, महत्वाच्या 2 गोष्टी तुमच्या संग बोलाव्यात. हा, बोला की. तुम्ही नेहमीच म्हणता का नाही भाऊजी तुम्ही लय रागावता, एवढ्या तेवढ्या लय तापता, विनाकारण भांडणं होतं, ह्याला बी ताप होतो. तसलं विसरायचं परवापासून ना, विसरून जायचं. तुम्ही आयुष्यात कधी असा विचार बी करणार नाही. हेच का ते रामभाऊ भाऊजी? ऐका, मी असं ठरवलंय कुणासंगच भांडायचं नाही. तू बॅनर लावतो का शाळेच्या कोपऱ्या मोठा? मी ठरवलंय भांडायला. तुझं मुद्द्याचा माझ्या वहिनीला मी काय चांगलं करणार आहे मला सांगू दे. वहिनी मी बोलू का नको? बोला की बोल. बोलू दे की त्यांना. माझा काय संबंध आहे? मी काय बोललो तुम्ही नाही. शांत बसा की जरा. बोला भाऊ. कसं आहे वहिनी, मी ठरवले माणसाच्या जीवनात काय आहे? पाण्याचा बुडबुड आहे. आता बुडबुड केला थोड्यानी फुटला, तसं माणसाचं जीवन आहे. तू राष्ट्रसंत होऊ नको. अरे जी काय माझ्या मनात आहे ती सांगू दे. मग मी संकल्प केला भांडायचं नाही. ह्याच्या निमित्ताने सगळे विरोधक आमचे मित्रपरिवार आम्ही पार्टी करायचं ठरवलंय. 31 माणसं पार्टी रातची करतात, मी ठरवलंय दिवसाच. माझा काय संबंध नाही. अजिबात पार्टीला न्यायचं नाही. आता सांगून ठेवते. माझ्यासारखं वाईट नसेल आणि तुम्ही पण जायचं नाही मी सांगते. कुठं काय म्हणलो एवढी अक्कल कशी येत नाही? गेल्या वेळेस काय केलं त्यांनी? 5-5 पाजली आणि खड्ड्यात पाडून आला या. रातभर गावना ते छोट्यानं मला येऊन सांगितलं आणि दोघांनी कसं तरी आणलंय त्यांना. गावाला सवयच आहे दुनिया कारभार करणार, तिकीट माझ्या नावा फाटणार. गावात पण तुम्ही होता तिथं. वहिनी मी फक्त जेव म्हणलं. नाही तेव्हा तो दारू पाजली मला आणि तिथं खाद्यात अजिबात येणार नाही ती. निघून गेला मला तिथं सोडून. आला का मी बाळ? जाणार नाही. मी पार्टीला जाणार नाही. तुला सांगतो मी अरे गप पार्टीला. लागा. वहिनी कुणीतरी काही एखादं 2 सांगितलं हो, दिसतं तुम्हाला? एकाचं 2 कोण सांगाय आलंय मला एकाचं 2 करायला? हा? त्यांच्याच खिशातलं पैसे घ्यायचं, त्यांचंच प्यायचं आणि त्यांनाच तिथं गडदोडून यायचं. आज वाटले पाहिजे तुला रामभाऊ. गप केला का? बाळूची आणि माझी मैत्री भगवाना नाही लोकांना. नाही मी जाणार नाही. तुला मी पार्टीला जाणार आणि नाही. मी तुला पण बघते की कसं हा, जायचं. जाणार नाही तुला घरात सांगतो. कोंडून ठेवीन दिवसभर. हा, तुला काय आहे? आमचा संसार अरे महत्वाचा. गप के बाबा. तुम्हाला वाटतं का तुमचा दीर सारखाच भांडला पाहिजे? तुम्हाला वाटतं का तुमचा नवरा दारू प्यावा सारखा वाटतं का? सांगा. म्हणून तर आता न्यायचं नाही म्हणते मी. म्हणूनच सांगतो वहिनी, मी जसा संकल्प केलाय शांततेचा, राष्ट्रीय एकात्मतेचा, सगळ्यांनी एकत्र येऊन जेवण करण्याचा, तसाच बाळूने मी संकल्प केलाय दारू न पिण्याचा. दारू शिवाय पार्टी आहे का तुमची? नाही नाही मी केलाय बरं का संपर्क. 1 जानेवारी पासून दारू प्यायची नाही म्हणून. वहिनी पण ऐका. पार्टीचं नाही भाऊ आपल्याला. मी जाणार नाही. मी लावणारच हा, नाही मी तुम्हाला. जाणार. ऐका माझं, तुम्हाला शपथ आहे वहिनी. तुम्हाला वाटतं का तुमचा नवरा बिघडाकच राहावा? माझं ऐका एवढ्यावर. एक काम करा, पितळी, कांदा, लसूण, चटणी काय असेल त्याला तोंडी लावाय द्या आणि मोठी पितळी द्या. जंगी शाही जेवणाचं नियोजन केलेलं आहे. आणि अजिबात तो दारू पिणार नाही. रातचं दारू पिऊन लोक धिगाणा करतात म्हणून मी दिवसाच पार्टी केली. काय अडचण नाही वहिनी, लावा. हो का भाऊजी, मी तुमच्या जीवावर लावती. जर उद्या ही दारू पिलं तर माझ्यासारखं वाईट कोण नसणार आहे. वहिनी कुठेतरी विश्वास ठेवाल का नाही? मी अजिबात भांडणार नाही, बाळू अजिबात दारू पिणार नाही. नवऱ्याचं जर तुमच्या भलं होत असेल तर कशाला रागवताय? एक वेळ संधी दे. नको मला पाठवू नका. ही बाळू गप केला का? नाही मी देते तुम्हाला भाकरी. पण नको तुमच्या लागा. जीवावर लावती हा. आणि नको पाठवू. हे गांडावतेली मला. भाऊजी तुम्ही जिम्मेदार आहे. आता नका भाकरी देऊ, उद्या पार्टी उद्याच म्हणते की मी काय आता लगेच बसली करायला. नको नका ऐक माझं. बर बाळू बसा चहा कर. ह्या चहा कारणीभूत करते. ह्या गोष्टीला कारणीभूत तू आहे. वहिनीने एवढ्या तेवढ्या कशाला त्रास देत असतो बाळा? नाही ना का माझा असतो का तरच काय तुला? अजिबात नसतो. चल. बाळ माझं लय हुशार आहे. चले बाळा
बस आलो भाऊजी चहा. नाही नको चहा तुम्हीच प्या. अण्णा मान कुठं दाबू का हो? दाब ना. तुमचा राव तुम्ही लयच हा टाकला राव, तुमचा बायशेप बारीक होत चाललाय. आता वयामानाने बाळा जेवण जात नाही पहिल्या वाणी. हा जेवण जात नाही, बोगल्यात माणसं मागली हुडकून हुडकून मिली खडखड वाजवून. असतंच किती बाळा ती. असतंच किती. बोटवड. होय अण्णा, हा मी एक म्हणत होतो, बोल की. आता कसं झालंय, हा. वरची वर सारखं डुसपूस डुसपूस होती. बरोबर. तुम्ही बी मला सारखं खावालता. मला असं वाटायला लागलंय का एका मॅनात 2 तलवारी राहणं व्हायचं अशक्यच वाटतंय. हा कसं बरं बोलला. तीच म्हणायचं होतं मला पण. आणि माझी ह्या घराला गरज आहे, भाऊला गरज आहे. भाऊची आपदा होईल, तारांबळ होईल मी जर गेलो तर खाण्यापिण्याची. तुम्ही गेला घराकडे तर बरंच होईल तसं. शश्या हा. मला सांगण्यापेक्षा तू एक काम कर. काय? 17 वेळा इथं गाडत नको जाऊ तू. उपाशी रमरची यांच्या नादाने. काय असतं रे सारखं तू 4 दिवसाला. उपाशी मरशील, तुम्हालाच खायचं व्हायचं प्यायचं आजपासून नाही ना आम्हाला म्हणा उपाशी मरशील. अरे गाडवा मी आणतो इथं म्हणून घर चाललंय. तसं तुझं काय रे त्यात टापकतो येऊन तू 4 दिवसाला. बघ ना परपंचा तिकडं काहीतरी. म्हणजे भाव आमचं, मी भावचा, तुम्हीच आला लांबणं मलाच खावला आणखीन. अरे तू माझ्या साडूचा नातू. हे माझ्या जावायचं घर. भाव आमचं कधीपासून झालं. भावच म्हणलं माझा तुझ्यावर लय जीव आहे, हा तू नको हालत जाऊ घरनं. कशाला बळच घर निघतो त्यांचं. बघ ना तिकडे गावाकडे चोपान पडले ती नीट करायचं. परपंच वाटतो नाही व्हावा तुझा. तरी म्हणलं हे कुठलं हालत्यात तवा. माझ्या हालायची वाट बघतो रे. हा माझी वाट बघतोय हालायची. 4 दिवसाला गाडलेला असतो इथं. किती माया करा, करंटी ते करंटीच राहू. तुला बोलायचं आजपेस आहे का. काय वावग बोलतोय मी. तिथं जायचं तुझ्या आज्याकडं, तिकडं तुझ्या जायचं काकाकडं, इकडं काय माऊस काकाकडं. आमचाच आजोबा असं कसं काय कोणास ठाऊक. ती तुझा आता तिकडे हाय म्हणलं साडूचा नातू साडूचा नातू. तू मला काढाय निघला इथून. लय जीप चोरू चोरू चालते रे तुझी. तुडवीन एखादीशी पायाखाली घेऊन. तुमचे जीभ लय चाव चालय. काय चावचालपणा केला. रोज एक वेळ खायला लागतो मला. अरे माझ्या जेव्हा खातो मी. लय जीप चोरू चोरू चालते रे तुझी. माझी नाही, तुमची जीभ लय चावचाल झाली या. माझी चावचाले तुझ्या तुझ्या जीवा चावचाले तुझ्या. चल चालतो इथं. थांबू नको माझ्या लेकीच्या. आमच्या भाऊचं घर आहे. बस 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 चल निघ. चल चालतो. आमच्या भाऊचं घर आहे. हो चालतं तू इथं थांबू नको. चल निघ निघ. थांबू नको इथं. उठ. पाय कुठं खावतो. आमच्या भाऊचं घर आहे. उठ उठ. चल. परत दारात फिरकू नको लेकीच्या माझ्या. पार तू माझी इज्जत नाही इज्जत घालवली. हे आमचं घर आहे. तुझं कुठून आलं करतो. हो अण्णा, तुमच्या वाईट तोंडाने काय का म्हणा, पण भाऊला शिवाय मी नाही देणार बाबा. तुमच्या तोंडाने तुम्ही द्यायच्या द्या. अरे काय चाललाय घरादाराचा तमाशा माझ्या. भाऊनं मला हाणू द्या मारू द्या काय बी करू द्या, पण तुम्ही शिवाय द्यायची काय कारण नव्हती बाबांनो. अरे कोणी शिवाय दिल्या मला. माग माणूस शिवाय देतो तुम्हाला. ए जावई बापून नाही तुला दिले गाडवा. मी जवळच होतो की मला कसं द्या चाल. नाही मग तुला तोडावलाच पाहिजे धरून. जावई बापू ही गुन्हानी खाय नाही. ह्याला ठेवू नका दारात. तुम्हाला विनंती, मला तोंडावर बोलणारी माणसं आवडतात. असं माग जर एखादं भुकलं ना, मग सासर असलं तर मला काय करायचं तुम्हाला. अहो या गाबड्यात नका म्हणा घेऊ जावई बापू. खोटं बोलतोय ही. नाही योग्य नाही. शशा का खोटं बोलल. हा मग मी खोटं बोलतोय म्हणायचं का तुम्हाला. मला माहित नाही. परत मारताय पोरग. भाऊ मला म्हणलं ही तर मला गरज आहे तुझी. हो हो माझी हाबळ होईल. मी ठेवलंय. अहो हे हानिकारक आहे ही. काय नाही हानी करत नाही. रानात गुराढोर रागत काम करताय. गाण्याबी शेपारलाय तुमचं लाडामुळं. अवघड झालं बाबा. खऱ्याची दुनियात नाही राहिली. माग बोलतो ना तसं. अहो जावई बापू मी कशाला बोलन तुम्हाला खोटं. म्हणलं माझ्या पेन्शन वगैरे चालतंय. हे कुठं तर 1.5 जांभड्या कमवत इथं असेल. काय मला नेहमीच बोलत आलाय माणूशी. तुमच्या एकेनाला काय पैसे मिळत नाहीत का. लाखो रुपये ती म्हणतात. नाव पण आणि पैसा पण. शश्या अण्णा माझ्या व्याख्यानाचा नाद करणार का तुम्ही. बरं का गाढवाला गुळाची चव काय. तुम्हाला किती सांगितलं तर तुम्हाला काय करणार आहे. डोक्यावनी जाणार. म्हणतो कोणतर 10-5 रुपयाची वावळणी टाकत असेल. अहो जावई बापू मला भूषण राव. ही गाबडं पेटवताय कर. बर का भाऊ, अजून काय काय म्हणलं माहितीये का. हे माणूस 2 तोंडाने बोलतो. कधी ह्या तोंडाने कधी त्या तोंडाने. डबल डुलकी माणूस आहे. ए माकडा कधी बोललो मी. अण्णा तुम्ही माझे ज्येष्ठ आहात.
त्यामुळे मला मार येतात. दुसऱ्या गावातलं कोण असतं ना मी हेच उलट पालत केलं असतं. जावई बापू ही घर पेटवते का आपलं? आयशा किती आनंदाचा दिवस. मी लाड आलो मला सगळ्या घरादाराला सांगाव आनंदाची बातमी. माझा काय संकल्प आहे मला सांगाव. अण्णा 31 डिसेंबर निमित्त मी अख्खं उद्या गावाला जेवण द्यायचं ठरवलंय. मी स्वतः माझा मित्रपरिवार विरोधी गट मला या निमित्ताने माझं भांडण तांडण मिटल म्हणून मी सगळी खवळून काढणार आहे. 5 किलो मटण अक्षरशः आणणार आहे. मला खाऊ द्या अर्धा किलो मग काय? प्रत्येक. मी आहे का त्याचं नियोजन तूच करायचंय. मटण बिटाण सगळं आणून दे. कानाला मी दुसरं काम सांगणार आहे. आपण असणारच की गाडवा. तुम्ही नसणार. चांगल्या कामात वाईट करायचं तुम्हाला पहिल्यापासून छंद आहे. असंच मागच्या वर्षी आम्ही पार्टी केली. टेस्ट बघ तू शिजलंय का बघ तू, टेस्ट बघ तू शिजलंय का बघ तू म्हणता म्हणता पातेलं हाणलं तुम्ही अख्खं. म्हणतात माझ्या तोंडाला चव नाही. शिवाय द्यायला लागली माणसं. म्हणली कशाला आणायचं अण्णांना. अण्णा तुम्ही घरीच थांबा येऊ नका. आणि आम्हाला कळलंय तुम्ही किती आमचा रिस्पेक्ट करता आमच्या डोळ्यामागं. जावई बापू ते बघून मोठं होतं. पावशार मटण होते त्यात फक्त. पावशेर तुम्ही ठेवलं. 6 किलो पैकी पावशेर ठेवलं. मागच्या वर्षाचं जरी मला आठवलं तर अक्षरशः मला ना छातीत जळजळ होता. अण्णा त्रास करून घेऊ नका. कुणाचं कोण पोरग किती काळजी करताय माझ. पेटवताय ती. आणि तुम्ही मागं बोल नका अण्णा. मला आवडत नाही मागं बोलणारी माणसं. कधी माग असं कोणाला काय बोल नाही. शशा तुला जेवढं सांगेल तेवढं काम कर. नको नादी लागू. अरे माणसं लय वाईट असते. शश भाऊ तुम्ही जबाबदारी दिली आणि मी कधी पार पाडली नाही असं झालंय एक का? काम कर. मटणाची काळजी कर नको. इस्माईल भाईला मी सांगून ठेवतो. तू जा तिथं मटण पोच कर. मस्तपैकी जंगी पार्टी करायची. रसा खाणारच नाही सगळी मटणच हाणणार आहे ती. एवढं शाही नियोजन. आणि तुम्ही त्या भानगडीत पडू नका. तुम्ही घरी बसा. जावई बापू माझ्यापेक्षा गाबडं जवळच झालं तुम्हाला. जवळला आमचं जेवणात कोणी नसतं. तुमचं तुम्ही घरी खा ना. नाही तर उद्याच्या दिवस तुम्ही पोटा रिकामा ठेवा ना. म्हणायचं माझा उपास आहे. काय बिघडत नाही. एका दिवशी पोटाला आराम द्या. मी तर म्हणले का मेहनत 2 तलवार राहणार नाही. तुम्ही घर तर जाता हाणताय मला. नाही लय झालं शेषा लाड आता. आणि जावाय बापू विचार करा की आमच्या बी आत्म्याचा. परवापासून मटण नाही खाल्लेलं. अण्णा जणू काय 10 वर्ष मटण खाल्लं नसल्यासारखा चेहरा करताय. जमणार नाही. तुम्ही घरी बसा. अण्णा घरी सोडू नका. मग आमची काय सोय? तुमचं तुम्ही आनंद खा किती बी. नाही तर तुम्ही खाणारच आहे नाही म्हणलं तरी. उद्या आमची पार्टी होणार आणि त्या पार्टीत अण्णा तुम्ही नसणार. शशा तुला सांगितलेली जबाबदारी तू पार पाडायची. कळलं. त्यात काय व्यत्यय येऊ द्यायचा नाही. गणाला पोरांना वेगळी जबाबदारी मी दिली. कळलं का. कधी आलाय का व्यत्यय? येतो म्हणून तुला सांगतोय. चला जाऊ का मी कामाला लागा. शशी अण्णा काय काय म्हणलं रे मला. शिवाय देतोय म्हणतोय ही काय कमवत नाही काय नाही. ज्येष्ठांनी बोललेल्या सगळ्याच गोष्टी चाड्या लावायच्या नसतात. ज्याला आजोबा नसतो त्या नातवांना विचार आजोबाची किंमत. त्यांना कळणारच नाही. आपल्याला आजोबा आहे ना त्याचा रिस्पेक्ट ठेवा. आणि अण्णा नातवाला पण कितपत बोलावं ह्याची मी मान मर्यादा ठेवा. कळलं. नीट कामाला लागा. पळा. भाऊ अण्णा हा. कळलं का भाऊ काय सांगितलं? काय ज्येष्ठांचा आदर करा. सांगितलंय ना. हो. तुम्ही पण नीट आदमीने बोलत जा मला. तू ज्येष्ठ का माझ्यापेक्षा का? मी मी मला म्हणतोय रे आदर करायला. लयच बिलिंदार गाबडे. काय येड्याचा बाजार आहे. अहो 10 बोकडांचं करू काय मी. 5 बोकडांची भरकुनी घालायची काय. फास्ट बघा फास्ट बघा. नाही 15 तुम्हाला बोकडं मी सांगितलेत ना कापायला. 15 बोकडं कुठून बी आणा कशी बी आणा पण 15च्या 15 बोकडं आज कापली पाहिजेत. इज्जतीचा सवाल आहे आमच्या. बर विनंती प्लीज विनंती माझ्या आजचे दिवस. हा ओके ओके ठीक आहे. गाना ए गाना आला का. आम्ही इथं किती उशीर झाला आलोय. तुझा मागासपासून फोन चाललाय. काय चाललंय नक्की बोकडाचं? 15 बोकडं 20 बोकडं काय चाललंय तुझं नेमकं? अरे निवळ बावळाटाचा बाजार याला का तुमचा. का अरे तुम्ही काय अपडेट असता का नाही गावात. नाही शिळे पालन करायचं त्याला मला म्हणला होता. अरे कापायचं म्हणतो ते बोकड. कापायला. मग काय अरे ऐकलं तू? शेळीपालन करायचं असतं तर शेळ्या आणल्या असत्या. बोकडं कशाला आणली असती मी. बरं काय नियोजन काय तुझं? बोकडं कापायला लागलाय नियोजन तर 15 माझं लय- 20. हा उद्या नियोजन तर माझं लय मोठं होतं पण काय झालंय माहितीये का थोडं मी आवार्त घेतलं.
अरे कसलं नियोजन आहे गाना नीट आम्हाला सांग नाही तर आमचं आम्ही जातो घरी आम्हाला लय काम माहिती नुसतं बोकडच करतोय नीट बरं, साबा. सांग की. छोटे आज काय आज तारीख किती आज तारीख 31. 31 हा. 31 का महिना डिसेंबर अरे 31 डिसेंबर आहे किला का अरे, कामाच्या नादानला का विसरलोच ना का आपण अरे बावलाटानो आणि मग ह्याच 31 डिसेंबरला आपण दरवर्षी काय करतो पार्टी करतो पार्टी लका लका ह्या वर्षी झाली पाहिजे बरं का अरे जसं वर्ष आनंदानं संपलं त्याचा जल्लोष केला पाहिजे करतोच की आपण दरवर्षी पण मला सांग तू काय नियोजन केलंय माझं नियोजन लय जंगी नियोजन होतं माझं माझ्या डोक्यात काय होतं माहितीये का छोट्या की जवळपास काय करायचं 25 रानडुकरं धरायची बर आणि अख्खं गाव जेवाय घालायचं गावाला बी कळलं असतं गाणा पहिलवान काय चीज आहे. काय नियोजन ह्यांनी काय केलं असतं डुकरं धरायला लावली असती वर्षभर नुसते डुकरं धरण्यातच गेले असते आपण काय करू 1 किलो 2 किलो मटण आणून मस्त किलो बिलो वय ह्याच्या घरी कोंबड्या आहेत की दिशी कोंबडे ए बावळाटांनो अरे किलून पावशर खाणाऱ्यांनो अरे ही 15 बोकडाचं नियोजन 15 बोकडांचं ही 15 बोकडं कुणासाठी कापल्यात 15 बोकडं अरे मग अरे म्हणून तर मी रानडुकरांचं नियोजन कॅन्सल केलं भाऊने गावाला आगळी पार्टी दिली भाऊची पार्टी होईल भाऊची पार्टी डायरेक्ट 15 बोकडं खसकावलेत मग मिळालं मटण आम्हाला मग नुसता रसाच ई रशाचं नावच नाही डायरेक्ट तुपात तळायचं तुपात 25 डबं नुसतं तुपाचं सांगितलं गावरान म्हशीचं तूप 25 डबं तुपाचं बर आणि वाडा कोलम तांदूळ जवळजवळ 5 टक्के 1000 ते 1500 महिला नुसत्या भाकरी थापायला आणि जेवायला किती जण आहेत जेवायला असले तरी 50 जण आणि 1000 बाया थापायला किती बी खाय ना हे किती बी खा बावळ्यांनो लका तिकडे भाऊनं पार्टी नियोजन केलं आणि तुम्ही काय काम धंदे बघून आला का काहीच लका तू तर आमचा बापच झाला आणि तू काय करतोय आम्हाला काम सांगून मी म्हणजे भाऊ म्हणलंयच मला बायपाशी 5 किलो मटण घेतलंय तेवढं पोच करायचं किती 5 किलो आणि म्हणे 15 बोकड आणि बाया किती 1000 थापायला 25 डबं तुपाचं. पार्टी पण प्रयत्न हे आला सांगायला तुला काय ज्ञान नाही यातलं. बरं झालं आला सुशी बरं का आणि 5 किलोला 6 पोती 5 पोती तांदूळ अरे ई बावळाटांनो अरे ह्याचं काय ऐकताय माझ्या आता ध्यानात आलं काय केलं असेल माहितीये का बाबा काय केलं माहितीये फक्त ही 5 किलो मटण श्वेतासाठी आणि काकीसाठी आणि 15 बोकडं आपल्या आम्हाला कळतंय आम्हाला कळालं सगळं कळलं आता आम्हाला सगळं कळतंय काय कळते तुला येण्यात काढायचं चाललंय ते आम्हाला कळतंय आणि 5 किलो 5 किलो चला. 5 किलो रामभाऊ हे आपल्याला फुटलं बरं का एक नवीन पायंडा गावात 31 डिसेंबरची पार्टी ही विना दारूची आणि शिवाय रात्र नाही दिवसा पार्टी मग संध्याकाळी आपापल्या घरी नियोजनच आपलं एकत्र आपलं नियोजनच खट असतं नियोजन खट आहे पण इथं दूर नाही काय नाही लगा कोणीच इथं नाही आपण काय दहाव्याला आलो का पार्टीला आलो ऐका काय वास सुटला नाही ती सुभाषराव एक म्हण ऐकली असेल तुम्ही हा. फुकाटचं गावलं अख्खं गाव धावलं तसं तुमची तारा झाली फुकाटचं म्हणलं की लगेच जेवण बसलंय अरे जेवणाच्या टायमिंगलाच मिळणार आहे तुम्हाला ह्याच्यासाठी अगोदर लवकर बोलावलंय वैचारिक देवाणघेवाण होईल मग तुमच्याकडे विचार क्षमताच नाही म्हणल्यावर काय तुम्ही हो हो बोलणार? हो आपण महान नेते ना असे अमेरिकेला जाता इकडे जाता अरे पालतं पडलेले 35 एकरासारखे आणि सांगता इकडे जातो आणि तिकडे शेठ, जातो. आपण ठरवले सुभाषराव मतभेद सगळे विसरायचे पोटी काय भाषण ऐकायचं यांचं? बरं का मी ठरवलंय आज 31 डिसेंबर उद्या 1 जानेवारी नवीन वर्ष सुरू होत आहे मी संकल्प का केलाय उद्यापासून एकदम शांतता अजून नवीन वर्ष लागाय काय तास बाकी आहेत बरं का आपण जेवायला एकत्र आलोय ऐका मी सांगतो चेअरमन काय झालंय शिशीला लावलाय मटण आणायला आपलं गाणं आमिर उज्या ही काय करते ती तिकडे पलीकडे शिजावणार आहे ती आणि बाळूचं म्हणचाल तर बाळू जर आज प्याला असता तर तो कधीच इथं झोपल्याला दिसला असता पण तो आज सुदीत आहे पूर्ण त्यामुळे तो टायमिंगलाच येणार नाही त्यानं शब्द दिलाय आणि बाळासाहेब शब्दाचा पक्का आहे हा. नाही म्हणजे नाही अहो, दाजी कोणाचा आहे आणि तुमचा विशेष म्हणजे रामभाऊंच्या शब्दाच्या पलीकडे बाळासाहेब जाणार नाही. अजिबात नाही मी त्याला सांगितलंय जाळ कर नवीन संकल्प जाळ होऊ दे दारूचा मी पण ठरवलंय जाळ होऊ द्या भांडणाचा काय
मेलं की गेलं. पण उद्यापासून संकल्प आहे तरी पण बाळासाहेब म्हणले की आज पार्टीला मी न पिता येणार आहे. आणि पियलं तर रामभाऊ काना खाली जाळ काढील ना. अधिकार आहे ना मोठा भाऊ या नात्यानं. आजपासून संयम पाळायचा, प्रॅक्टिस करायची. कारण उद्या जरी मी मौन धरणार असलो, संयम पाळणार असलो, आजच सराव केलेला बरं का सोबत. लबाडा घरचं आवाज जेवल्याशिवाय खरंय का? एवढा खर्च केला या बघा ह्यांचा शब्द. करायला शब्द बघा ह्यांचा. सत्या, माझ्या रामभाऊचं सगळं नियोजन आहे इथं. हो चला की. कोण काय म्हणते बघीन की चोपीन मी. कोणाला? मी अरे रामभाऊ, मला तिकडं लय यायला माझी सायकल झाली पंक्चर आणि म्हणलं एवढं चिडणार माझ्या म्हणून मला उशीर झाला म्हणून ए बाळ्या, तू नसता आला तरी चाललं असतं. हे बघ, तू आला त्याला पिऊन आला. अरे वहिनी मला नाही तसल्या बोलत्याल म्हणतात, मीच पाजली तिकडं पुन्हा ढुसून आला. नाही सांगत मी तिला. बाळासाहेब, हाल, काय ती ठरलं होतं? ताकेड, काय जातीच ठरलं काय होतं? लागली. बाळासाहेब, काय ठरलं होतं? दारू प्यायची नाही म्हणून तुम्ही शब्द दिला होता. 1 जानेवारी पासून नाही प्यायचं होता. आजच नाही पी तुम्हाला. हे थोडे घेऊन जा, पण त्याला घेऊन. ए, माझ्या मित्राची पार्टी तुमचा काय काय समज माझा मित्र बघून गेल मी. दाजी, तुमच्या मित्रानेच बोलावलं होतं आम्हाला जेवायला. मटण करतो म्हणले, मटण. जातो पण इकडे जर दिसलं ना एकरात जरी आसपास कुत्रा आल्या चालेल, पण तुला येऊ देणार नाही. थोड्या घेऊन जा. ए बाळ्या, मी तुला शेवटचं सांगतोय बरं का, तू इथं थांबून काय ते राडा करू नको. वहिनींचा ताप माझ्या डोक्याला देऊ नको. अरे मी बाजूला बसतो. बाजूला नाही, डायरेक्ट गरगट. ए थोड्या तू थांब इथं. जाऊ दे त्याला. जा, ए, पळ तू बी मग. जा त्याला घेऊन. पळ की पळ. अरे रामभाऊ, ए, हात पळ की. आता जा म्हणले जातात की जाऊ रामभाऊ. दे, नाही, नाही. ए, पळ. हे बघा, त्याला मुसात घालवल्याशिवाय ना मला सांग. पळ येऊ नको. ए, रामभाऊ, ए, अहो काय असे 10-12 बोकडं असल्यासारखे हाकलून देत आहे. पाचावर धारण बसली रामभाऊची. हो, तुम्हाला बोलाय काय होतंय? त्याची बायको फडाफडा मला बोली, तुम्हाला माहितीये का? आज सवय लावली आधी तुम्ही आणि आता ढकलून जात आहे. इथं पिऊन ठिकाणा करल, भांडी उलटी पालटी करल आणि त्याची बायको म्हणा तुम्ही पाजली भाऊजी. तुम्हाला माहित नाही वहिनी मला नाही फडाफडा कालवल्यात. आपण असली बोलवूनच घ्यायची नव्हती तुम्ही रामभाऊ. मी एक पर्याय काढतो. बाळासाहेबाला वाईट वाटेल, आपण जाताना त्यांना किटली घेऊन जाऊ. हा हा. हा, बसा. कशाला वाद घालता आपल्यातले आपल्यात. बसा पाटील. नाही त्याच्या पुढे माझी आबरू घालायची. ही काय ही वेळ झाली का पार्टीची? अरे काय लागा नुसतं सगळं सामान घेऊन बोलावलं, मटणाचा काय तपास आहे का? अरे आता येईल कशाशी आणि तवर ही पाणी उकळून घेऊ की आपण. काय पाणी कळलं की पाणी कवाच्या काय त्याला फोन लाव. अरे येतोय त्यो 100% येईल. थांब आयला काय असला असतो वेळेला का? थांब 2 मिनिटात फोन लावतो. ये म्हणाव लवकर. हॅलो शश्या, कुठं कुठं गरदाडलाय रे तू? हा मटण आणा गेलाय का बोकाड कापाय गेलाय? लवकर या. हा हा, ए पळत आलो म्हणा, पळत आलो. आणि ऐका हो का, काय करायचं माहिती का? भरपूर पाव काढण करा, भरपूर रसा भरपूर करा. ह्यांना काय करायचं, रसा पाजूनच आउट करायची. ए गाणं मी काय म्हणतोय की, आपण मटन बिटन शिजवलं का ना, आता ही बसले तिकडं. मी काय म्हणतोय ह्यात निम आपण साईडला काढून ठेवायचं का आपल्यासाठी? कोणाच काय कळायचं नाही. लगा लई भारी आयडिया लगा. 1 किलो का होय ना सेपरेट. बाळा हाकलून जे काय तिथनं पाठीचे तिथनं भिकारी काय मी त्याला सुट्टी नाही देणार रामभाऊला. त्याने हाकलाय नव्हतं पाहिजे मला. काय राव बोलताय, हाकलाय नव्हतं पाहिजे. वाचणार नाही. अबो कशाला पिऊन आलता? हा गप यायचं ना. घुसून आलाय तिथनं आणि मला हाकाललं आणि मला तिकडं लावलं. अरे पण मी संकल्प केला या 1 जानेवारी पासून पेणार नाही. आज 1 डिसेंबर आहे ना. तुमचा संकल्प हाय चांगला. त्याने काय आज हाकलायचे कारण तो तांटे त्याला सामील आहे, तो बल्या, तो साजा मेंबर, तो चेअरमन, तो सरपंच. बघ अरे आपल्याला जमत नाही ना तर घरी बसावं, दुसऱ्याकडे जाऊ नाही. त्यात मला पण नेलंय तिथं. काय राव बाळकाका, छोटू भैया, तिकडे पार्टीचं कसलं नियोजन चाललंय? बाळकाकाच्या हाताला कसली चव आहे माहिती ना मटण बनवायला. आणि तुम्ही राव काका इथं बसलाय राव. जाणार रे तू कुठे गेलता इतक्या वेळ? आता मला ही मटण आणायला लावले राव 5 किलो. हीच मला बाय त्यानं बी बाकीचंच गिरायक धरतो, बाकीचंच गिरायक धरतो. माझ्या तोंडाकडे बघितलं, मला पुढे सुद्धा घेत नाही ती.
रुखेमुळे पडलेला त्यांना देतो आणि बुडवणाऱ्याला नंतर देतो तू. भाऊ रोख पैसे देतात म्हणजे मला उशीर गेला झाला इतका उशीर असतोय शाशा. बरोबर आहे काका, पण ही अध्यक्षाची बायको मध्येच रस्त्यात आणखीन पाकली. तर काय मेल्या होय? मेल्या नाही म्हणजे आल्यामध्ये असं म्हणायचं होतं. कशाला आले त्यामध्ये? त्या म्हणे आमचं कुत्रं मेंगाळ्यागत करतंय. मी म्हटलं त्यानं मेंगाळ्यागत करू नाही तर काय करू, मला काय त्याचं करायचंय. म्हणले ती खातच नाही काय. आता म्हणले त्याला असं करा, त्याला बी अर्धा किलो मटण त्यातच आणा. म्हणजे आपली सोर नवणी होय. हो, मग आता गेलो तिथं. मग आता हे त्यांचं 5 किलो त्यात त्याची गडबड ती दुसरेच गिरायक धरतोय. मग माझं तोंड बघितलं का मला ती घेत नाही ती. अरे तुझा भाऊ पैसे बुडवतो तो बुडवणाऱ्याला नंतर देतो. बरोबर आहे, पण भाऊ पैसे देतं की हो, तसं करून चालेल का त्याला तरी. मग तिथं ते झाला उशीर, त्यात अर्धा किलो मटण आणखी हे वाढलं म्हणून कुत्र्याचं मटण यात आणलंय. आणि इकडे गडबड उसाळी. हो का आलाच भाऊंचा फोन आणखीन. हॅलो, शूटिंग कर. येतो की. अहो उशीर झाला, मैसमाल बाईने उशीर केला. येतोय. काय आपल्या पार्टीला कशाचं मटण आणलंय? पार्टीला 5 किलो हे यात कुत्र्याचं मटण आणलंय. कुत्र्याचं मटण आणलंय होय? हो, लय तुझ्या माग कामाला का? लय सारखी मला ताबलून घेते ती. होय, कुत्र्याचं पण सांगितलं का आणायला? कुत्र्याचं मटण आणलंय यात. आयला जिरवायचंच काम आहे गाड्या तुझीला का? जाऊन दे, मी आलो मागणं आलो. लगेच या, तुम्ही चांगलं बनवता. लगेच आलो, तो पोचस्तवर. अध्यक्ष, ह्या जन्मात मिळेल ना जेवण ह्यांचं? अरे जेवण काय लावले, जेवायसाठीच केलंय की. काय रोजन झालं का? अहो ते त्याच्यामुळे जरा उशीर झाला, पण मटण भाव का नाही 1 नंबर झाले. काय बोलतो? हो, पाणी संपलंय, जार आणाय चालू आहे तेवढा मी. ये पटकन जाऊन हे पटकेने घेऊन जा. आलोच. लोक जेवल्यावर झोपतात, मी जेवण्याच्या अगोदरच झोपतो. नका झोपू. झालंय. संजय मेंबर, पूजाने काय सांगितलं? 1 नंबर झालंय. काय 1 नंबर, सकाळ संध्याकाळपर्यंत 1 नंबर. 5 मिनिटं कळ काढा. असं काय सोन्याचं पाणी उठलंय मी त्यात. हो लागले त्या हो मरणाच्या. सरपंच फोन लावतो, बोलून घेतो पोरांना पटकेने. त्यांचं म्हणणं असणार. हॅलो गाना, हा भाऊ ओरकडे ना, या पटकेने घेऊन तिकडे येऊ होय? ये पटकेने घेऊन ये. बरोबर होत झालं आलो की. काय माझ्या भाऊ? भाऊ मग त्याचं पातेलं शिजलेलं तिकडे घेऊन ये. अरे इथं जीव लागतो का ना, स्वच्छ केले सगळं. नाही पण भाऊनी तिकडे बोलावलंय ना. अयो मग सगळं सामान न्यायला लागली. बघू वास्तर घ्या की नसता. अगं बया, बरं काम कर तू, उचल पटकेनी. शशा पातेलं नीट धर बरं का. ए शशा, पुढच्या फुलेला नुसता रस्सा वाटायचा बरं का. मागच्यांचा विचार कर बरं का. ओ बाळू काका, कशाला राव तिथं चाललाय परत? नाही तसलं बोलल्यात तर तिथंच नाही आम्हाला. माझ्या मागे ये फक्त तू. अहो ऐकत जा थोडं राव बाळू काका. ए बाळू काका, आता काय करायचं माहिती का? काय करायचं? शूटिंग ठेवलं नीट. ते शूटिंग पैसे काय आहे? दम सांगतो सगळं, वाट्याने बोंबलो नको. यांची पार्टीला इस्कूट करून टाकतोय मी. अयो कशाला? या कानाची त्या कानाला कळून देत नाही. बाळू काका राव कसलं नाही तसले तुम्हाला बोलले तर परत इथं उलटा आलाय राव. मग सुखाने खाऊन दिलोय मी त्यांना. काय राव बोलताय? उजाला. का बसलाय त्या बाळासाहेब? पार्टी तिकडे चालली आहे, तुम्ही इकडे बसलाय निवांत. आणि निवांत बसलाय इथं तुम्ही राव बाळासाहेब. छोट्या तिकडे पार्टी चालू आहे. तू कुठे आला? मी- धावपळीने एवढ्या धावपळीत पाय उचलून अहो पाण्याचा जार आणाय चालू आहे, पाणी कमी पडले. पाणी कमी पडलं. हा, आम्ही चालले डाब्यावर जेवायला सांगवीला. एवढं चांगलं जेवण सोडून डाब्यावर काय आहे तिकडे? चांगलं मग चांगले होते.
मग काय येतं तुमच्या डोळ्यात माती टाकतोय तो रामभाऊ. तो कशा पाय टाकल माती कुत्र्याचं मटण आणलंय तुम्हाला घालायला. काय राव बोलताय राव बाळासाहेब कुत्र्याचं मटण घालतं का कोण जेवायला मला वाटलं तिथे आवला दिसतोय ठेवणार नाही. जा तुझा काय बी बोलत जाऊ नका त्या बिचाऱ्याने एवढं 700-800 रुपये किलोचं मटण आणले ते 5-7 किलो मटण घेऊन आलाय आणि कुत्र्याचं मटण म्हणताय माझ्या विश्वास नाही ना. माझं नाही ना. मोबाईल का काहीतरी एखाद्याचे नाश्ते की करू नका दम दम दम. ठीक आहे पुढे हो. शेष्या कुत्र्याचं मटण आणि शशा रामभाऊच्या जवळच्या का माझ्या रामभाऊच्या जवळ मग तरी शशा सांगतो ना तोंडात आपल्या. मग ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. त्यामुळे आपले आम्हाला कळलं आम्ही निर्णय घेतला बाबा हॉटेलच जेवलेलं चांगलं. हे काय होय बाळू काका मग आता हे मटण खाऊन बुकणार होय बघणार. अरे पिसाळणार चावणार 4-8 दिवसात रक्त ते भिडलं ना रेबीच हे चावणार. त्या रामभाऊचा प्लॅनच ह्या सगळ्यांना पिसळावायचं सगळे खलास करायचे आणि गाव एकटं राज्य करायचं. हे का तुझा व्हॉट्सअप चालू आहे का. छोट्या त्याला व्हिडिओ पाठवतो व्हिडिओ पाठवून देतो. पाठव आपली लेकरं वाचली पाहिजे. पाठव तिकडे जाळ झाला पार्टीचा तिकडे नाही बाबा तुझा विश्वास आहे रामभाऊवर. जा की, माझ्यावर कशाला ठेवतो विश्वास. माझी ताटली पाठवलं जाऊ का मी माझी बी ताटली घेऊन जातो माझं मी घरी तुझा तो बोल नको कोणाला गपचेप. आपलं तुझा कोण जीवाचा मित्र असला तर त्याला सांग नाही तर आपलं बेकार माणसं कुत्र्याचं मटण तुमचं डोकं लय शार्प आहे बाबा. म्हणून तर बाळू काय मी हा म्हणून तर बाळू काका म्हणून तर पितात तुम्ही. चला मग आता काय करायचं. आता फक्त शकत बसायचं. आग लागली का नाही मजा बघायची. तू काळजीच करून घ्या. चला पटकन नाही ना, हे रानात काय होतं त्याला. ए आण मांडा पितळ वाडा चला मांड चल मांड सरून लगेच तुम्हाला वाटतो पहिल्या आम्ही रामच्या पितळ्या आणा त्यांच्या. ए बाळ चल त्याला पहिल्यांदा वाटतं. नाही भाऊला नुसतं तरी देऊ का नॉर्मल. अरे थमकी आमच्या पितळे येते त्या थांब भाऊला तरी भाऊ. पितळा येऊ दे बरोबरच बसू. अरे मग आम्हाला कशाला बोलावलं होतं. अरे काय तू मूर्ख आहे काय रे पोरग. ही ताट मला दिलं वय. अरे आपल्याकडे ते अतिथी देव भाऊ त्यांना जेवाय घालायचं आधी. सुभाषराव पाटील तुम्ही काय जेवला तर लगेच मरत नाही. त्यांना आधी जीव द्या विरोधकांना. चालते हा काय करू माझे का आपण नंतर जेऊ सगळे आधी ह्यांना वाढ जेऊ की द्या. ताट. अहो ती सतीशराव गेला ताट आणायला आधी लगेच वाढतो तर ह्या ताटात वाढवतो तुम्हाला दोघांना. सतीशराव ताटे घेऊन आले की पहिल्यांदा आपली अतिथी पाहुणी येते तिघ जण त्या पाहुण्याला जेवायला वाढा आणि नंतर आपण सगळेजण जेवू. बस की उद्या आता भाऊला तरी तिकवायच खायला टेस्ट. काय उद्या बावळा ठिकाणी आलं. कशाला पाहिजे रे. सगळं सांगतो दूध का दूध आणि पाणी का पाणी. अरे दूध आणि पाणी नाही मटण होतं का भूक लागली मरणाची. थांबा चेअरमन घाई करू नका काय लबाडाचा आवाज नव्हतं. काय आणले काय माहिती. थांबा सगळं क्लिअर होतंय टेन्शन घेऊ नका. हो का ही बघा काय आहे ते. बस कुत्र्याचं मटण खाणार होता का तुम्ही. अयो तरी म्हणतोय. अजून नाही खाल्लं. ती काय म्हणत होता. लोक म्हणजे ह्या कटात सामील म्हातारा बी आहे. अध्यक्ष बी लोकांना झाकलं मानिकन गुण आणि आम्हाला कुत्र घालतोय. काय म्हणते ऐकलं अतिथी घाला अतिथीला आधी घाला. त्यांनी घात केलाय आपला. हा सुट्टी द्यायची नाही त्यांना. तुम्ही बघलेला राहा. मी आता त्यांना कथा तोडावतो. त्याला रामभाऊच मटण करून त्याला खाया घालतो. रामभाऊनी केलेला चालला असतो पण ही दूध सगळी महाधुरंधर आहे ना काय म्हातारा सुद्धा. आहे का दाखवतो. तुम्ही कटात सामील आहे. तुम्ही आणि म्हातारा सुद्धा. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. आणत माती करू तुम्ही
एक मिनिट बोलायचं नाही. एक मिनिट रस्ता सांगा होतील मग तुम्ही काय सांगता ह्या माणसाच्या शिव माणूस तर शिकायचं काय संजू मेंबर तुम्ही सुद्धा कटात सामील झालं. म्हातारा पाटील सुद्धा ओय. तिथे जेवाय घाला तिथे कशाला अरे वा आम्हाला जेवण मारून तुम्हाला काय मिळणार होतं सरपंच अरे चमच्या दारू पिऊन आला आमच्या भुकटा नीट बोलायचं दारू कोण पिलाय? गैरसमज झालाय गैरसमज नाही काय म्हणता कुत्र्याचं मटण हा मग कुठे? कुत्र्याचं मटण आम्हाला घालतात तुम्ही. शेवट जेवायचं म्हणता का? दाखवा. दाखवा. ती काय बी म्हणते ती बघा नी डोळ्याने तिथे देव भाऊ कळलं का कुत्र्याचं मटण कळलं का? बघा कळलं एक शब्द बोलायचं नाही. प्लॅन काढला काय ही वय तुमची खिळी चेअरमन शशाला मला जाब विचारू द्या मग आधी मला त्याकडे कुठे पण भाऊ नाही सुट्टी नाही हल्ला बाळका का तालीला निभार भांडण झाली ती गावातल्या दोन्ही पोट्या अरे मेली पाहिजे ती कोणाची झाली भांडणं दोन्ही गावातल्या पार्ट्या एका गावातल्या 2 पार्ट्या का दोन्ही गावातल्या 1 पार्टी आपल्या गावातल्या दोन्ही पार्टीहून हाणाहाणी झाली अरे मेली पाहिजे ती सगळी मला हाकलून द्यायचं जिथनं तुला काय माहित नाही माझा पाच आहे तो तुला माहित नाही मध्ये पडू नको असला काय कुत्र्याचं मटण त्याने आणलंय खायला त्याचा ना दोष त्याचा ना दोष मला इतरा काय त्याचा दोष काय तू मटण त्याने आणलं या मला माहिती मी हिडिओ काढली कुत्रे कुत्र्याचं मटण खायला घालतोय आम्हा सगळ्यांना कशा तरी 2 पार्ट्या एकत्र आणत होतो तुम्हाला हानी झाली या अरे कोणी आणलंय नाही त्याचा काय दोष व्हिडिओ बघितला व्हिडिओ ठेवत नसतो शशाला सुभाषराव मला सोडत काय व्हिडिओ बाळासाहेब त्याने कुत्र्याचं मटण आणलंय त्याचा दोष नाही आणि तुम्ही विचारताय त्याला मटण कशाचं आहे दामा त्याने काय सांगितलं माहिती हिडिओ मीच काढलाय मीच काढलाय मला हाकलून दिलं म्हणून तिथं वाट बघत बसलो होतो ह्याच्या पार्टीचा धिंगाणा कसा होईल कुत्र्याचं मटण म्हणजे तुम्हाला नीट कळलं का त्यो त्या ह्याच्यात इस्माल बायकून घेऊन येत होता मटण पार्टीचं पण सोरनवळीने काय सांगितलं तुमचं कुत्रा पेकाळ या त्याच्यासाठी थोडं मटण घेऊन या ह्यांचं कुत्र हा आणि मग ह्यांच्या कुत्र्यासाठी मटण आणलं ती बोलाय कसं पाहिजे ह्यांच्या कुत्र्यासाठी मटण आणलं पण ती म्हणले ह्याच्यात कुत्र्याचं पण मटण ह्याच्यातच आणलंय मग सुभाषरावच्या कुत्र्याचं मटण त्याच्यात आणलंय ह्यांच्या कुत्र्यासाठी हा हे बोलायला फसलं सकाळी इंजेक्शन कुत्र्याला केलंय ना आपण कुत्र पेकाळ त्याला खायला काही इंजेक्शन देऊन चालेल का त्याला आहार नको का म्हणून तुमच्या बायकोनी ह्याला मटण आणायला लावलं आणि हे आमचं कुत्र म्हणलं कुत्र्याचं मटण ऐका मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो हा सगळा घडलेला प्रकार आमच्या कुत्र्यामुळे झाला शशी सांगायला चुकला आणि हा प्रकार घडला तुम्ही शहानिशा करायला पाहिजे होती व तुम्ही नव्हतो माझी शशी तिथंच होता कळलं असतं ते बोकडाचंच मटण आपण जेवलो असतो आपण त्या सिच्युएशनला असं वाटलं कुत्र्याचं मटण आहे व्हिडिओ मध्ये खरं खरं बोलतोय तू ऐका मटण बोकडाचंच होतं कुत्र्यासाठी चालवलं होतं ऐका विषय सोडून द्या आता मी माफी मागतो तुम्ही सगळीच उपाशी आपण आता लगेच सगळेजण हॉटेलला जेवायला जाऊ मी बिल भरतो त्या हॉटेलचं आणि रामभाऊ तुमचा संकल्प तीच राहू द्या आपण सगळ्या पार्ट्या एकत्र आलोय कोणाशी भांडण ताटा करायचं नाही अजिबात नाही तुमच्या बरं जेव्हा येतो पण मी संकल्प सोडलेला आहे मी संकल्पावर ठाम नाही जर मी ह्यांच्या संग जशास तसं वागलो नाही ही जगू द्यायची नाहीत सुभाषराव काय तुमच्या पद्धतीने आम्ही आमच्या काय पद्धतीने करशील तो काय करशील त्याला तू त्यांच्या पद्धतीने करणार काय करणार तुला चापटीन चला आपण जेवून तर घेऊ भूक लागली राव ऐका एक काम करा सगळ्यांनी आपापल्या घरी जेवायचा आणि दोन्ही पार्ट्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जा ओ सुभाषराव
हसावायच नवीन वर्ष चालू झाले का बटरासारखं तोंड केले कालचा विषय अजून डोक्यात ठेवला दिसतोय द्या की विषय सोडून रागवून आहे तुम्हाला इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा फ्रेश मूडमध्ये जाऊन द्याव्यात म्हणलं रामभाऊ तुम्हाला पण शुभेच्छा पण मला राग तुमचा नाही आला राग घरातल्यांचा आला या का आमच्या कुत्र्याला मटण आणि मला रात्री वांग खायला घातलंय बायकोनं काय बोलताय काय बोलताय म्हणजे काय अरे 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 सुभाषराव नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला इतकी मानहानी होत असेल ना घ्या वहिनीचा विषय सोडून करा दुसरं लग्न हा मी बघतो स्थळ तुमच्या पार्टीमुळे झालं मी घरात सांगितलं होतं की मटण खायला चाललोय रामभाऊच्या पार्टीचं तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता 31 डिसेंबर निमित्त पार्टीचं आयोजन करायला सुभाषराव म्हणलं मिटल आपल्यातल्या आपल्यात एकोपा निर्माण होईल मला काय माहित असा काजा होईल तरी नशीब भर दुपारी मी पार्टी ठेवली संध्याकाळी जर पार्टी ठेवली असती ना काही घडू शकलं असतं अहो तुम्ही कशाने पण हाणत होता पितळ्या हाणत होता तांब्या फेकून हाणत होता सुभाषराव नशीब पातेलं तुमच्या हातात होतं माझ्या हातात पितळे आली म्हणून मी पितळे लढाई केली अजून एक सिक्रेट बातमी सांगायची काय झाटाझडीत पातेलं उलतं पालतं झालं किती मटण होतं त्यात अहो मटण थोडं दिसत होतं रस्सा जास्त दिसत होता त्यात 5 किलो मटण होतं सांगितलं किती होतं 5 किलो 5 किलो अण्णांनी शशाला ब्लॅकमेल केला म्हणलं कुत्र्यासारखा मारे सगळं मटण अण्णांनी काढून घेतलं 1 किलो मटण शशाकडे दिलं म्हणजे रशात खांगळायचं होतं रशात खांगळायसाठी शिवाय गाण्याला बी ब्लॅकमेल केला गाण्याला म्हणले पोरं सगळी खुश कर 1 किलोत आपण रात्री खाऊ पाठ फुगसतो रात्री मी पण मटण खाल्ले घरी आल्यासोबत होय का ही घरच्यांनी शिळा केली मला फार वाईट वाटतं आम्ही खाल्लं की वांग परत नाही तुमच्या पार्टीला परत तुमच्या पार्टीला यायचं नाही सुभाषराव नाराज व्हायचे काही कारण नाही आपलं मराठी नवीन वर्ष कधी चालू होतं गुढीपाडव्याला गुढीपाडव्याला गावात कोणीच पोळ्या करायच्या नाहीत पोळ्याचं जेवण मी देणार ते पण तुपातल्या भजी तुपातली कुरवड्या तुपातल्या आमटी तुपातली पुन्हा सांगतोय पोळ्या तर तुपातल्याच पुराणसुद्धा तुपातच सुभाषराव अशी शाही पार्टी देतो तुमची पार्टी अजिबात नको आमच्या घरी काय पोळ्या नसतात का हा सांगता सगळं तुपातलं तुमचं तूप पण नको आणि तेल पण नको हाती फक्त दुपाटणं येतं या काय होतं 31 डिसेंबरच्या पार्टीला पोरं एकत्र येतात DJ लावतात दारू पेत्यात फास्ट वाहनं चालवतात रात्री अपरात्री अपघटना होती अपघात होतो आणि नवीन वर्षाच्या सकाळी सकाळीच दुर्दैवी घटना आईबापांच्या कानावर येते पोरगं सोलाटलं पोराचा पाय मोडला पोरगं सुधीतनं झालं नाही ह्या गोष्टी होतात संकल्प कसा पाहिजे निर्व्यसनीपणाचा पाहिजे भांडण तंटा नको पण जशाच तसं बी वागलं पाहिजे मी अजून एकदा सांगतो झालं गेलं गंगेला मिळालं आपलं मराठी सण मराठी नवीन वर्ष जो आम्हाला तर साजरं करूच पण इंग्रजी वर्षावर पण अख्खा देश चालतो जग चालतो त्याच्यामुळे ही बी साजरं करायचं तुम्हाला सुभाषराव नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण शुभेच्छा फक्त तुम्हाला आम्हाला नाही अख्ख्या जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा Thank you.